फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग टाइम आपण वर्ग समीकरण धड्यामध्ये आतापर्यंत बघितलंय. पहिलं ओळख बघितली वर्ग समीकरणाची. त्याच्यानंतर आपण वर्ग समीकरणाचं सोडवण्यासाठी पहिली पद्धत पाहिली, अवयव पद्धत. मला असं वाटतं तुम्हाला ती समजली असेल. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गणिताचा अभ्यास एका दिवसात होत नाही, एक दिवस नक्की होतो. तो एक दिवस होण्यासाठी आपल्याला एक एक दिवस त्याचा सराव करावा लागत असतो. एका दिवसात काहीच होत नसतं. हे आवटे सर तुमच्यासमोर उभे आहेत. हे एका दिवसात नाही तयार झालं. हे व्यक्तिमत्व, कुठलंही व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी वेळ लागत असतो आणि हे वेळेतूनच होत असतं. ठीक आहे. तर आता आपण जाऊया. पुढचं आहे पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणं. पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायचं कसं, तर हे आपण आता आज शिकणार आहोत. आणि ही पद्धत आतापर्यंत सगळ्या विद्यार्थी मित्रांना अवघड गेलेली पद्धत आहे, पण एकदम सोपी पद्धत आहे. याच्यातनं अवयव पाडायची गरज आहे. एवढा आहे, काही बेसिक स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागत असतात. आता एक मी तुम्हाला काय करतोय, एक उदाहरण घेऊन या ठिकाणी समजून सांगणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, वर्ग समीकरण धड्यामध्ये पद्धती आहे 3 वर्ग समीकरण सोडवण्याच्या. त्या 3 पद्धतीपैकी पहिली अवयव पद्धत. बोला, पहिली अवयव पद्धत. पहिली अवयव पद्धत. दुसरी पूर्ण वर्ग पद्धत. तिसरी सूत्र पद्धत. ओके, लक्षात राहील. या 3 पद्धती आहे. 3 पद्धतीत पहिली अवयव पद्धत आपली झाली. अवयव पद्धतीवरचे सगळे उदाहरणं आपल्याला हे सराव संच 2.2 मध्ये होते. डोक्यात सेव्ह करून टाकायचं की सराव संच 2.2 मधले उदाहरणं हे सगळे कशाचे होते, अवयव पद्धतीवर आधारित. आता आपल्याला 2.3 पाहायचं. आपल्याला आपला अभ्यास असा पाहिजे की आपल्याला गणित जर आलं ना एखादं, की सांगता आलं पाहिजे हे कोणत्या धड्यातलं आहे, कोणत्या सराव संचातलं आहे, कितवं आहे. तो असतो अभ्यास. आपण बाकी लोकांचा, इतर लोकांचा अभ्यास करतो. नको तो, नको ते, नको त्यावेळी, नको त्या ठिकाणी. आपल्याला लोक काही विचारत नाही, तर आपण काय लोकांचा काही विचार करायचा. कोणतरी म्हणलेलं आहे, सबसे बडा रोग आणि क्या कहेंगे लोग. उडत गेले लोक, आपल्यासाठी काय फरक नाही पडत. तर आपल्याला मॅटर करतं आपल्या लाईफवरती, आपण तेच फोकस केलं पाहिजे. ठीक आहे. चला तर जाऊया पुढं. पूर्ण वर्ग पद्धतीने काय करायचं, वर्ग समीकरण सोडवायचं. आता आपल्याला काय करतात, ते अशा पद्धतीने वर्ग समीकरण देतात. तर वर्ग समीकरण आपलं सगळ्यात आधी आपल्या सामान्य रूपात आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. या ठिकाणी आपल्याला एक वर्ग समीकरण दिलेलं आहे. काय वर्ग समीकरण आहे वाचता का तुम्ही एकदा? 5x वर्ग. यस, हे असं वर्ग समीकरण दिले आहे आपल्याला. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, याचं काय करायचं आहे, पूर्ण वर्ग तयार करायचा आहे. पूर्ण वर्ग तयार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्याला 2 नित्य समानता माहिती आहे. पहा, कोणत्या 2 नित्य समानता माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एक होता आपलं a अधिक b कंसाचा वर्ग. आठवतं का? a अधिक b कंसाचा वर्ग. याचा विस्तार काय होता, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग आपल्याकडं समीकरणामध्ये काय असणार आहे, तर आपल्याकडे काय आहे, a वर्ग अधिक 2ab असणार आहे. आपल्याकडे काय असणार आहे, a वर्ग अधिक 2ab. आपण तिथं काय करायचं, b वर्ग शोधायचा. काय शोधायचा, b वर्ग शोधायचा. किंवा आणखी एक आपलं सेम सूत्र आहे. इथं जर a मायनस b कंसाचा वर्ग आला, फक्त इथं मायनस येतं. लक्षात आलं का? मग आपल्याला काय करायचंय, पूर्ण वर्ग तयार करायचा, म्हणजे असं रूप तयार करायचंय. आणि असं रूप तयार करण्यासाठी आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे त्याला कोणत्या रूपात लिहिणं गरजेचं आहे, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्गाच्या रूपात लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा जिथं जिथं असं समीकरण आलं की त्या समीकरणामध्ये ह्या पहिल्या 2 टर्म आपल्या ह्या असणार. कोणत्या, a वर्ग अधिक 2ab. नंतर काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी, तर b वर्ग शोधायचा. तर तो b वर्ग कसा शोधायचा, आपल्याला एक वर्ग समीकरण दिलेलं असणार आहे. बरोबर आहे. काय दिलेलं असणार आहे, वर्ग समीकरण. त्याचं सामान्य रूप काय असतं वर्ग समीकरणाचं, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आपल्याला असं दिलेलं असणार. आपल्याला काय दिलेलं असणार आहे, असं एक वर्ग समीकरण दिलेलं असणार आहे.
असं वर्ग समीकरण दिलं असताना आपण काय करायचं, सगळ्यात आधी बघायचं की ह्या ए ची किंमत 1 पाहिजे. ए ची किंमत काय पाहिजे, 1 पाहिजे. ए ची किंमत किती पाहिजे, 1च पाहिजे. जसं की आपण एखादं उदाहरण घेतलं. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं पहा, हे समीकरण दिसतंय तुम्हाला, हे आपलं वर्ग समीकरण आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, ह्या ए ची किंमत पहा काय केली त्यांनी. इथे ए ची किंमत किती आहे, 1. ए ची किंमत म्हणजे याच्यासोबत असलेला सहगुणक किती आहे, तो 1. तो 1 आणायचा. आधी किती होता समीकरणामध्ये, कधीही हेच करायचं आधी, सगळ्यात आधी. का बरं इथं 5 ठेवलं नाही त्यांनी, त्याचं कारण हे की 5 हा तिथं वर्ग येत नाही. आपल्याला काय पाहिजे, पहिली पद फक्त ए चा वर्ग पाहिजे. ए चा वर्ग म्हणजे तिथं काय उरालं, एक्स चा वर्ग ऑलरेडी आहे, त्याच्या शेजारी 1च पाहिजे. 1 सोडून दुसरी संख्या आली की त्या संख्येला काय करायचं, सगळ्याला भाग द्यायचा. तेच केलं पहा एकदम. वर्ग समीकरणामध्ये तुमचं 5x चा वर्ग -4x - 3 बरोबर 0 होतं. तुम्ही काय केलं, त्याला सगळ्याला भाग द्यायला 5 न. बघा सगळ्याच्या भागाकारात 5 आले, इथं आलं. काय केलं पहा, याच्यामध्ये इथं 5 होते, 5 न भाग दिला. इथं 5 होते की नाही, 5 न भाग दिला, 5 1 5 झालं. ह्या 4 ला 5 न भाग दिला, 4/5 आलं. 3 ला 5 न भाग दिला, 3/5 झालं. हे झालं आपलं पहिल्या 2 टर्म आपल्या तयार झाल्या. कोणत्या, ए वर्ग अधिक 2ab, हे तयार झालं. आता इथं मायनस आलेलं आहे, म्हणजे आपण काय करणार आहे, याला असं लिहिणार आहे, a - b कंसाचा वर्ग. फक्त इथं मायनस झालं, फक्त बाकीच्या टर्म ॲज इट इज ए चा वर्ग -2ab अधिक b चा वर्ग असं लिहिणार आहे आपण. मग ह्या पूर्ण पदाला, ह्या समीकरणाला आपल्याला असं लिहायचं. त्याच्याकरता ए वर्ग पाहिजे. ए वर्ग आणला आपण, नंतर 2ab तिथं ऑलरेडी असतं, बरोबर आहे. इथं 2ab ऑलरेडी आहे. आता काय करायचं, तिथं b चा वर्ग आपल्याला पाहिजे. b चा वर्ग आहे का, नाही आहे, तो b काढायचा आपल्याला. हा जो b आहे, b चा वर्ग आहे, हा जे तिसरं पद आहे, हे आपल्याला काढावं लागतं. मग ते तिसरं पद काढायचं कसं, आपल्याला जे वर्ग समीकरण दिलं, आपल्याला जे वर्ग समीकरण दिलं त्याच्यामध्ये ए वर्ग तर आपला तयार झाला, बरोबर आहे. आपल्या या ठिकाणी काय आहे, 2ab पण असतं. 2ab आहे म्हणजे याच्यामध्ये आपली बी ची किंमत आहे पहा, आणि हीच बी ची किंमत आपण काय करणार आहे, पुढं अधिक करायची, जेणेकरून ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग तयार होईल. मग आपल्या समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर इथं 2ab ची किंमत काय येते, 2ab बरोबर 4/5x येऊ राहिलं. तर याच्यामध्ये ए ची पण किंमत आहे आणि बी ची पण किंमत आहे, ती आपल्याला काढावी लागत असते. तर कसं काढायचं ते, तर ते काढण्यासाठी आपण काय करतो, त्या ठिकाणी काय करतो बघा, त्या ठिकाणी या दोघांची तुलना करायची. काय करायची, तुलना करायची. कोणासंग तुलना करायची, हे जे समीकरण आहे, आपल्याला जे समीकरण दिलं त्या ह्या समीकरणाची काय करायची, याच्याशी तुलना करायची. कोणासोबत, तर एका नवीन समीकरणाची, जिथं आपल्याला हा के मिळवायचा आहे त्याच्याशी तुलना करायची. किंवा याच्याशी जर तुलना केली तर bx बरोबर येतं 2ab. bx बरोबर काय येतं, 2ab. आता या वर्ग समीकरणामध्ये 2ab ची किंमत काय, 4/5x, ही तुमची 2ab ची किंमत आहे. यालाच तुम्ही जर असं लिहिलं 2ab, तर ऑलरेडी तुमचा ए म्हणजे काय, एक्स. तुमचा ए म्हणजे एक्स आहे, ए चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग आहे, बरोबर आहे. मग हा ए काटला आणि हा एक्स पण काटला. तुम्हाला बी ची किंमत काढायची, तर हा जो 2 आहे, ह्या 2 याला भागायचं. कोणाला भागायचं, 4/5 ला भागायचं. इकडं हा अंशामध्ये, इकडं आल्यावर हा गुणाकारात जाणार, अंशात हा छेदात जाणार. ह्या 2 ला 4 ला भाग जातो. बे एक बे 2 2/5. बी ची किंमत किती आली, 2/5. आता ही बी ची किंमत आली, हा बी ची किंमत इथं वर्गाच्या रूपामध्ये अधिक करायची. बी ची किंमत कशी काढायची कळाली. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला बी ची किंमत काढायचं. एक समीकरण आहे. आता हे बघा, याच्यामध्ये त्यांनी काय केलं, इथं 8x दिला आपल्याला. मग 8x बरोबर काय घ्यायचं आपण, तर 2ab घेतलं. याच्यामध्ये ऑलरेडी ए काय तुमचा, x आहे. ए कट करायचा, पहिलं जे चेल आहे का ते कट करून टाकायचं. मग 2b बरोबर किती यायला लागलं, 8 यायला लागलं. म्हणजे b बरोबर किती होतं, बे 2 कितीचा भाग जातो 8 ला, 4चा. मग 4, बी ची किंमत किती आली, 4 आली. हे काढता आलं पाहिजे आपल्याला. आपल्याला समीकरणामध्ये
सगळ्यात आधी बीची किंमत काढता आली पाहिजे. आता इथं पहा बरं, इथं किती आलं 1. याच्यावरून तुम्हाला काय करता आली पाहिजे, याची किंमत काढता आली पाहिजे. एकच मिनिट, वयामानानुसार होत असतं ते. हा लक्ष द्या, तुम्हाला कशाची किंमत काढता आली पाहिजे, बीची किंमत. समीकरण काय दिलं त्याने आपल्याला, समीकरण दिलं x वर्ग अधिक 1x अधिक 20. इथं कशाने भाग द्यायची गरज आहे का, समीकरणासारखी 5ला भाग दिली होती, इथं 5ची गरज आहे का, भागायची गरजच नाही आहे. मग इथं काय करायचं, इथं हा जो 1x आहे, ह्या 1x वरून काय करायचं, बीची किंमत काढायची. ज्याचा घातांक 1 आहे त्याच्यासोबतचा सहगुणक हा तुमचा, डायरेक्ट त्याला तुम्ही 2b बरोबर घेऊ शकता. डायरेक्ट 2b बरोबर काय घ्यायचं, इथं किती आला 1, तर b बरोबर 1/2 येतं. असं डायरेक्ट 2b बरोबर घ्या. 2b बरोबर, याच्यात बी 2b बरोबर काय घेईल, काय येईल सांगा बरं. 2b बरोबर किती इथं, इथं किती आहे 2, b बरोबर किती येतं 1. याच्यात पहा बरं, b बरोबर किती आहे, b बरोबर 2b बरोबर -5 आहे, +5 आहे समजा. b बरोबर काय येतं 500. b ची किंमत काढता येतं सगळ्यांना, आता याची किंमत काढता आली पाहिजे. काय काही फरक नाही पडत, ते आधीच घेऊन टाकायचं. आता याच्यामध्ये पहा, इथं 9 दिले त्यांनी. 9 दिल्यावर आपल्याला याला काय करायला लागेल, पूर्ण याला 9 भाग द्यायला लागेल. पूर्ण याला 9 भाग द्यायला लागेल आणि मग बीची किंमत काढावं लागेल. ठीक आहे, आता आपण आधी काय करू, ते समीकरण समजून घेऊ. हे तर कळालं तुम्हाला बीची किंमत कशी काढायची. परत आता ते समीकरण आपण बघून घ्या. उघडा डोळे, बघा नीट. वारंवार समजून सांगण्यापेक्षा, वारंवार समजून घेण्यापेक्षा एकदा समजून घ्यायचं. फक्त किती वेळा समजून घ्यायचं, एक वेळा समजून घ्यायचं. समीकरण काय दिलं होते आपल्याला, 5x वर्ग -5 4x -3 बरोबर 0. काय केलं त्यांनी, याला पहिलं पाहिलं त्यांनी की याला आपल्याला कसं लिहायचं आहे, याला आपल्याला लिहायचं आहे a वर्ग, इथं मायनस आलं म्हणून -2ab अधिक b वर्ग. जर इथं प्लस आला असतं तर आपण ह्या विस्ताराला काय केलं असतं, प्लस घेतलं असतं. आणि याला कसं लिहायचं आहे आपल्याला, याला लिहायचं आहे a - b वर्ग, असं लिहायचं आहे. पद्धत कोणती आहे, पूर्ण वर्ग, तिथं वर्ग तयार करायचा. विस्तार असा दिलेला असणार, त्याला असं छोट्या रूपात लिहायचं. मग काय करायचं, या ठिकाणी इथं फक्त a वर्ग पाहिजे, x वर्ग पाहिजे. ह्या एच्या बाजूला 5चं काही काम आहे का, काहीच काम नाही. या 5ने सगळ्याला भाग द्यायचा. दिला सगळ्याला 5ने भाग द्या, दिला 5ने भाग दिला. मग काय झालं, या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी आपण याला काय करणार आहे, ठीक आहे, याला आपण कसं लिहिणार आहे, a - b वर्ग म्हणजे x - a वर्ग लिहिणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, तर हे जे पद आहे, हे जे समीकरण आहे आपलं, त्याच्यातलं a वर्ग -2ab तयार झालं. इथं काय तयार झालं, a वर्ग -2ab तयार झालं. प्लस काय पाहिजे आपल्याला, b वर्ग पाहिजे, b ची किंमत पाहिजे, k पाहिजे कॉन्स्टंट. तो हा k काढण्यासाठी आपण काय करतो, तर k काढण्यासाठी आपण याची काय करतो, तुलना करतो समीकरणाशी किंवा त्याचा विस्तार केला. तेच आपलं सूत्र वापरलं आत्ताचं, a वर्ग -2ab अधिक b वर्ग. ते a वर्ग त्याच्याबरोबर किंमत घेतली, तुलना केली दोघांची, x वर्ग -4/5x म्हणजे हे काय आलं आपलं, a वर्ग -2ab आलं. या a वर्ग -2abची हे पण फक्त a ची किंमत काय घेतली त्यांनी, x घेतली. या a ची किंमत तुम्हाला काढायची आहे. आणि ही याची किंमत काढण्यासाठी आपण ही जी किंमत आहे, ह्या दोघांची तुलना करतो. हा x कटून जातो, त्याच्यातला कटला x, फक्त 2 भाग द्यायचा. 2 भाग दिला, ते होतं 2 दुणे 4. हे बघा, 2 1 2, 2 दुणे 4, 2/5 किंमत येते. आणि हीच किंमत काय करायची, हिचा वर्ग 2 वेळेस तिथं मिळवायचा. एकदा मिळवायचा, एकदा वजा करायचा, आणि त्या पद्धतीनं काढायचं. समजलं का, जमन का नाही. मग टाकली किंमत, त्याच्यामध्ये किंमत टाकल्यावर काय करायचं आहे बघा, तिथं b वर्गची किंमत तिथं मिळवली की वजा पण करायची, प्लस केली म्हणजे मायनस पण करायची. कारण प्रत्येक ठिकाणी आपण +0 लिहू शकतो आणि शून्याची किंमत काही घेऊ शकतो. आपण एकदा प्लस लिहू शकतो आणि एकदा काय लिहू शकतो, मायनस. ते पहिल्या 2 टर्म तर आपल्या ॲज इट इज आहे, त्याच्यात तिसरी टर्म ही मिळवली फक्त. आणि मग हे जे तयार झालं तुमचं,
एक्स मायनस ए कंसाचा वर्ग, ए मायनस बीच्या कंसाचा वर्ग, हा पूर्ण वर्ग तयार करायचा. ही याच्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, पूर्ण वर्ग पद्धत म्हणलेलं आहे. एवढं नाही लागलं त्याला पूर्ण वर्ग पद्धत म्हणाला बरं का. त्याचं कारण काय आहे की त्यांनी पूर्ण वर्ग तयार केला या ठिकाणी. आणि पूर्ण वर्ग तयार करायचा म्हणजे ए वर्ग मायनस 2ab प्लस बीचा वर्ग लिहा, किंवा ए वर्ग अधिक 2ab प्लस बीचा वर्ग असं लिहायचं. वर्ग लिहिलं का याच्यात काय करायचं, ही पुढची जी संख्या मिळवली याचं सोडवून याला समोर घ्यायचं आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढल्यावर एकदा प्लस येतं आणि एकदा मायनस येत असतं, म्हणून त्या दोन किमती घ्यायच्या आणि त्याच्यापासून एकची किंमत आपल्याला काढायची आहे. अशा पद्धतीने तर काय केलं, फक्त -2/5 तिकडं प्लस केलं, -2/5 प्लस केलं. प्लस केल्यावर काय झालं, इकडं एका ठिकाणी मायनस आहे आणि एका ठिकाणी प्लस आहे, बरोबर आहे. एका ठिकाणी प्लस घेतलं होतं, याला काय करायचं मायनस घ्यायचं आहे, हे मायनस घेतलं पहा. मग एक मायनस मायनस आहे, हे दोन तिकडं प्लस झालं. मग 2/5 दोघांची छेद समान आहे, छेद समान असल्यामुळे एकदाच लिहिलं ते कॉमन, आणि अंशाची बेरीज आणि वजाबाकी केलेली. असे तुम्हाला मुळं काढता आले पाहिजे. ज्याचे अवयव पडत नाही, ज्याचे अवयव पडत नाही त्याला आपण असं पूर्ण वर्ग पद्धतीने काय करू शकतो, सोडवू शकतो. समजलं. तर ही सोडवलेली उदाहरणं लिहून काढणार का, लिहून काढणार का. इथं सुद्धा बघा काय केलं, वर्ग समीकरण दिलं होतं, याच्यामध्ये पहिले 2 पद ॲज इट इज आहे, तिसरं पद तुम्ही माणसानं सर हे 16 कुठून आलं, हे ह्या 8 पासून आलं. मी तर सोपी पद्धत सांगतो, 8 ही जे कॉन्स्टंट संख्या आहे की इथं याच्याबरोबर डायरेक्ट 2b घ्यायचं. काय घ्यायचं 2b, आणि b याला काय करायचं 2 न भाग द्यायचा, 2 × 2 = 8. b ची किंमत किती आली 4. त्या 4चा वर्ग प्लस करायचा आणि मायनस करायचा. 4 × 16 प्लस केले मायनस केले, हे तुमचं तयार झालं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. त्याला लिहायचं ए अधिक बी कंसाचा वर्ग. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग आहे, त्याला लिहायचं ए अधिक बी कंसाचा वर्ग. लिहिला. त्याला काय करायचं, पुढचं याचं सॉल्व केलं, हे झाले 64. 64 ह्या बाजूला घेतले, प्लस झाले, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. इकडचं वर्गमूळ घेतल्यावर वर्ग भुर्र पळून गेलं, याचं वर्गमूळ घेतलं 64चं, ते आलं 8. मग याला काय करायचं, फक्त 8 आलं ना, x अधिक 4 बरोबर काय येतं +-8 येतं. तर एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. हे +4 इकडं -4 होईल, 8मधून 4 गेले 4 राहिले, आणि हे +4 -4 झाले, -8 आणि -4 किती झाले 12 झाले. असं करायचं. ठीक आहे. वर्ग समीकरणाची मुळं असे 2 येऊन जातात. तिसरी एक पद्धत आहे या ठिकाणी. तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा आपण काय केलं, ते अवयव पाडून केलेलं याचं, या अवयव पद्धतीने केलेलं आहे, बरोबर आहे. काही समीकरणं आपल्याला अवयव पद्धतीने पण सोडवता येतात, हे पण अवयव पद्धतीने करता येतं, बरोबर आहे. आपण याला काय करू, सोडून बघू. ठीक आहे. समीकरण काय आपलं, समीकरण कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे, अवयव नाही. येण्यासारखं नका करू. काय समीकरण आहे पहा, x वर्ग अधिक 1x मायनस 20 बरोबर 0. याला कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे आपल्याला, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे. मग पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला कोणते सूत्र लागतात, इथं ए वर्ग अधिक 2ab आलेले, ए वर्ग अधिक 2ab, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, याला लिहायचं ए अधिक बी कंसाचा वर्ग असं लिहायचं आहे. मग इथं ऑलरेडी आपल्याला काय आलेलं आहे, ए वर्ग अधिक 2ab आलेला आहे. तिसरं पद काढायचं आहे, बी वर्ग काढायचं. तो बी वर्ग काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, या ठिकाणी सिम्पली हे समीकरणामध्ये इथं काही सहगुणक आहे का, एकच आहे दिलं. दुसरा असतात आपण त्याला 2 किंवा 5 किंवा काही जी असेल ती त्याला भाग द्यावा लागला असता. मग काय करायचं, याला डायरेक्टली ॲज इट इज लिहायचं, एक्स वर्ग अधिक 1x. आता इथं काय करायचा, इथल्या याच्यामध्ये बीची किंमत लपलेली आहे, ह्या बीच्या किमतीला बाहेर काढायचं. तुम्ही याला काय लिहू शकता, याला इकडं लिहू शकता की 2ab, ह्या जे सूत्र आहे 2ab बरोबर इथं काय आलं 1x आलं, 1x. तर याची किंमत तुमची काय, याची किंमत x आहे, ती कट केली तर 2b बरोबर किती येऊ राहिलं, 1 येऊ राहिलं. b बरोबर किती येईल सांगा, 1/2. ही बीची किंमत आली की नाही, हिचा वर्ग काय करायचा, प्लस आणि मायनस करायचा. हिचा वर्ग काय, 1चा वर्ग 1चा वर्ग आणि 2चा वर्ग 2चा वर्ग 2 4. हे प्लस करायचा आणि काय करायचा, मायनस पण करायचा. आणि ही -20 ॲज इट इज राहिली,
बरोबर काय झालं 0. हे तयार झालं तुमचं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. झालं की नाही? किंवा याला तुम्ही काय लिहू शकता, तुम्हाला जर लक्षात आहे हा कोणाचा वर्ग आहे, याला तुम्हाला डायरेक्ट काय लिहिता येतं, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्गाला काय लिहिता येतं, ए अधिक बी कंसाचा वर्ग लिहिता येतं. याला काय करता येईल मग, ए म्हणजे तुमचा एक्स प्लसला प्लस घ्यायचं. नाही तर 1/4 कोणाचा वर्ग आहे, 1/4 कोणाचा वर्ग आहे, 1/2चा वर्ग आहे मायनस. याला सॉल्व केलं पहा काय होईल, तिरपा गुणाकार करायचा याचा, 1 आणि 20 चौक 80, 80 भागिले 4 1 4. हे किती होते, -1 आणि -80, -1 आणि -80 किती होते, दोघं मायनस आहे ना, 81 झाले ते. हे तुमचा झाला की नाही पूर्ण वर्ग तयार. अरे पूर्ण वर्ग तयार झाला की नाही, आपल्याला पूर्ण वर्ग तयार करायचा सुविधा केला. मग आपण पूर्ण वर्ग तयार केला की मग काय करायचं, हे मायनस काय करायचं, प्लस करायचं. 81 भागिले 4 हे तुमचं झालं x + 1/2 कंसाचा वर्ग. काढा वर्गमूळ, वर्ग आलं की वर्गमूळ काढायचं आणि वर्गमूळ आलं की वर्ग करायचा. सोपं नियम आहे. वर्ग आलं की वर्गमूळ काढायचं आणि वर्गमूळ आलं की वर्ग करायचा. ठीक आहे. तर हे काय येणार आहे तुमचं, ±9/2 येणार आहे. प्लस मायनस काहून, प्लसचा बी वर्ग त्योच असतो आणि मायनसचा बी वर्ग त्योच असतो. याचं वर्गमूळ काय येईल, वर्ग निघून जाईन 2. वर्गाचं आणि त्या याचं भांडण झालेलं आहे, वर्ग निघून जाईन 2. वर्ग निघून गेला, वर्ग काय झाला, निघून गेल्यानंतर मग आता एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. तर x + 1/2 एकदा प्लस लिहिलं म्हणजे +9/2 येतं ते, बरोबर आहे. किंवा एकदा काय लिहायचं, मायनस लिहायचं, म्हणजेच काय, तर x + 1/2 मायनस बरोबर -9/2 येतं. काय करायचं मग त्याच्यासोबतची टर्म ही प्लस आहे, हे काय करायचं मायनस करायचं. हे काय होईल मग 9/2 -1/2 आणि इकडं काय होणार, किंवा हे काय झालं, हे प्लस काय करायचं, -9/2 आहे -1/2 करायचं. छेद समान आहे का, समान यायलाच पाहिजे. जर अवयव फाडले व्यवस्थित गेलं तर समान यायलाच पाहिजे. ते समान आले, अंशाची काय करायची, 9 - 1 बेरीज करायची. ओके. मग 9 मधून 1 गेला, किती राहिलं भाऊ, 8 राहिला. 8ला 2चा भाग जातो का, कितीचा भाग जातो भाऊ, 4चा. 1ची किंमत किती आली, 4 आली. असंच इकडे काय करायचं, इकडे x बरोबर -9 आणि -1 भागिले 2 छेद समान आहे म्हणून -9 आणि -1 किती होतं, -10 होतं. त्याला कितीचा भाग जातो, कितीचा भाग जातो, 5. -5 येतं. ओके. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करतो -5 हे आपलं उत्तर येतं. कितीचा भाग गेला आला इथं, कितीचा भाग गेला, 2चा भाग गेला. ठीक आहे. अशा पद्धतीने करायचं, लक्षात राहील. आता ह्या ठिकाणी आपण काय केलं, याच्यामध्ये आपल्याला इथं सहगुणक जो आहे काहीच नव्हता, सहगुणक 1 होता म्हणून आपण डायरेक्ट केलं आहे, बरोबर आहे. परंतु ज्या ठिकाणी सहगुणक आला अशा वेळी कसं करायचं, सहगुणकाचं एक उदाहरण आपण घेऊ. बघा तुम्हाला दाखवतो काय समीकरण याच्यामध्ये पहा. हे सहगुणकवालं पहा, 9y² -12y अधिक 2, बरोबर. 9y² -12y अधिक 2, 9y² -12y अधिक 2, 9y² वजा 12y अधिक 2 बरोबर 0. असं आल्यावर काय करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला, की ज्यावेळी असं आलं की त्याची या ठिकाणी सहगुणक एकच पाहिजे, आपल्याला एकच पाहिजे. या ठिकाणी a वर्ग म्हणजे एकाचाच वर्ग पाहिजे, yचाच वर्ग येतो. त्याच्यानंतर इकडचा काही विषय नाही, इकडचं आपण काही करू शकतो. याला आपल्याला लिहायचं आहे a + b कंसाचा वर्ग लिहायचा आहे. इथं मायनस आलेलं आहे रे, मायनस आलेलं आहे, मायनस. इथं काय घ्यायचं, मग मायनस घ्यायचं. ठीक आहे. चला याला काय करायचं, मग 9 भागून टाकायचं. काऊन भागायचं, कारण फक्त हे वर्ग पाहिजे आपल्याला. तिथं काय पाहिजे शुभम, हे वर्ग. काही अडचण आहे का, सरळ बस ना. मग एचा वर्ग म्हणल्यावर इथं फक्त yचा वर्ग पाहिजे. इथं त्याच्या शेजारी 9 आलं, 9चं काही काम नाही. समीकरणाला 9 भाग द्यायचा. 9y² भागिले 9, 12y भागिले 9, मग +2y
2/9 बरोबर 0. काय केलं या ठिकाणी? 9ने काय केलं? भागलं रे बाबा. 9ने काय करायचं? भाग द्यायचा. दिला भाग. 9 1 9 9 1 9 राहिलं काय? वायचा वर्ग. याला 12ला 9 भाग जातो का? 9 1 9 9 2 12 आहे की नाही? जातो भाग. कितीचा भाग जातो? कितीला भाग जातो दोघाला पण? 3 भाग दिला. 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 अधिक याला जातो का? काहीच भाग जात नाही बरोबर 0 आलं. ठीक आहे. काय करायचं याला मग? इथं आपला बीची किंमत काय आली? इथं काय घेऊ शकता तुम्ही? 2b बरोबर काय घेऊ शकता? 2b बरोबर डायरेक्ट 2b बरोबर किंमत घ्यायची. 2b बरोबर काय घ्यायचं? 4/3 घ्यायचं. b बरोबर याला 2 भाग द्यायचा दोन्ही बाजूला. याला 2 भाग द्यायला 2 1 2 कटलं. याला 2 भाग जाईल. कितीचा भाग जाईल? 4ला. 2 साठी काय होईल? 2/3. याचा वर्ग काय होईल? बीचा वर्ग. याचा वर्ग किती होईल? 2/3चा वर्ग. 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9. काय करायचा? हा बीचा वर्ग प्लस आणि मायनस करायचा. ओके. वेट फॉर 5 मिनिट. ओके. तर याला काय करायचं मग? इथं प्लस आणि मायनस करायचं. वायचा वर्ग मायनस 4/3y प्लस करायचं 4/9 आणि मायनस पण करायचं 4/9 प्लस 2/9 हा ॲज राहिला. काय केलं आपण या ठिकाणी? तर बीचा वर्ग प्लस आणि मायनस केला. बीचा वर्ग प्लस आणि मायनस केला. बीचा वर्ग प्लस आणि मायनस केला. आणि हे काय झालं तुमचं? एचा वर्ग मायनस 2ab प्लस बीचा वर्ग. याला काय लिहिता येतं? ए वर्ग मायनस 2ab प्लस बी वर्ग. याला काय लिहिता येतं? ए मायनस बी कंसाचा वर्ग. ओके. हे दिसतंय का? दिसतं ना? ठीक आहे. हां. तर याच्यामध्ये याला काय लिहायचं मग? ए मायनस बी. इथं मायनस आलं म्हणून मायनस. इथं जर प्लस असतं तर काय घेतलं असतं? प्लस घेतलं असतं. बरोबर. ह्याच्यात दिसतं का? ह्याच्यात नाही दिसत का? समीकरण दिसू राहिलं का? थोडं वरती झालं का? ठीक आहे. हां. ओके. याला काय करायचं? हां. हे जे समीकरण आहे याच्यामध्ये काय करायचं? हा जो 9 आलेला आहे हा 9ला आपण काय केला? तो भाग दिला. भाग दिल्यामुळे काय झालं की या ठिकाणी हा इथला 9 निघून गेला. इथं आपला एचा वर्ग लागत होता. एचा वर्ग म्हणजे एचा वर्ग तयार झाला. आणि मग मायनस 2ab. ओके. मायनस 2ab वरून आपण बीची किंमत काढली. तीच बीचा वर्ग प्लस आणि मायनस करायचा. मग हे तयार झालं तुमचं एचा वर्ग मायनस 2ab प्लस बीचा वर्ग. याला काय करायचं मग? याला लिहायचं ए मायनस बीचा वर्ग. ए म्हणजे तुमचा वाय मायनस बीचा वर्ग. हा कोणाचा वर्ग आहे? 4/9 कोणाचा वर्ग आहे? 4/9 कोणाचा वर्ग आहे? 2/3चा वर्ग आहे. याला काय करायचं? याला सॉल्व करायचं. क्रॉस मल्टिप्लाय काहीच करायची गरज नाही. इथं -4 + 2 दोघांची चिन्ह कशी आहे? -4 + 2 म्हणजे किती व्हायला लागले? -4 + 2 किती होईल? -2 का +2 येईल? -2 येईल बरोबर 0. याला काय करायचं? या बाजूला घ्यायचं 2/9ला मायनस हे प्लस करायचं. हे किती आलं? y - 2/3 कंसाचा वर्ग. काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं दोन्हीचं पण. ओके. हा जो पार्ट आहे हा नाही लिहिला तरी चालतो बरं का. तर याला काय करायचं मग? वर्गमूळ घ्यायचं. वर्ग आला ना? वर्गमूळ घेतलं याचा वर्ग निघून जाईल. काय येईल मग ते? वर्गमूळ घेतल्यावर काय येईल? y - 2/3 बरोबर येईल प्लस मायनस वर्गमुळात 2/3. कसं आलं आहे? समीकरण काय होतं आपलं? y - 2/3 कंसाचा वर्ग बरोबर 2/9 असंच होतं का? याला काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. घेतलं वर्गमूळ. काय केलं आपण? वर्गमूळ घेतलं. काय घेतलं बेटा? वर्गमूळ घेतलं. वर्गमूळ घेऊन घेतलं वर्गमूळ. घेतलं वर्गमूळ. काय करायचं? हा मायनस काय एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. y - 2/3 बरोबर प्लस वर्गमुळात 2/3 किंवा y - 2/3 बरोबर मायनस वर्गमुळात 2/3. छेद समानच यायला पाहिजे. समानच यायला पाहिजे छेद. मायनस काय करायचं? प्लस करायचं. y बरोबर वर्गमुळात 2/3 प्लस 2/3 किंवा इकडं बी काय करायचं? y - 2/3 काय करायचं? प्लस करायचं. तर प्लस असलं तुम्ही त्याला आधी लिहू शकता बरं का. याला दोघांचे छेद समान आहे. त्या दोघांचे काय करायचे? छेद समान आहे. वेट फॉर 5 मिनिट. छेद समान आहे. छेद समान आहे की नाही? काय करायचं?
2 प्लस वर्गमुळात 2/3 करायचं आणि इकडं काय करायचं याला y बरोबर 2 मायनस वर्गमुळात 2/3 करायचं. अशा 2 किमती काढायच्या आहेत. ठीक आहे, काही अडचण? अशा पद्धतीने आपण ही पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणं सोडवायची आहेत. नाही कळालं तर तुम्ही घरी गेल्यानंतर आपला व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, कारण काही काही लोकांचं ध्यान नसतं किंवा काही काही लोकांना सुधरत नसतं, आहे की नाही. मग ते घरी गेल्यावर रिलॅक्स बसल्यावर सुधरत असतं. ते बघा तुम्ही काय करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं. वरचं आलं